एवढं लावून टाकतो. एवढं लावून झालं, जेवण करतो. नियमळा ठीक आहे. काय करतो इथं? ते झाडाला इटा लावित होतो. झाडाला इटा लावित होतो? आणि ही काय झाड आहे? तुझी आई यायची काय इथं होय? झाडतो ना कधी एवढं झाडतो? एवढं झालं की लगेच झाडतो आता. माझ्या आईला काम लावाय ठेवलं काय तू इथं होय रे? नाही भाऊ मी झाडतो ना लगेच. खायाचा कारण धरणीला भार. तुला पुषतो ती कमी पुसतोय का आम्ही होय? नाही तसं नाही आता हा? एवढं झालं बोलत काय थांबलाय? ए कर ना काम, तुला रोग उठलाय का? मुर्दे, त्याला तीच सांगत होतो ही झाड आहे त्याची आई यायची होती काय ते झाड आहे हा? तू नको टेन्शन घेऊ बाबड्या. ए कर ना लवकर पटपटा काम. करतो ना मी एवढं झालं ते झाडणारच होतं. आठवणी करतय मूर्ख. सगळं आवरून घे पटापटा. चल भाऊ तुला शिरा देते खायला. चल पैसे दे ना 100 रुपये. हा देते लगेच. ए. त्या विटाला नीट लावून घे आणि अगदी माती सगळी उचलून घे पटापटा. हे सगळं साफ करून घे स्वच्छ. करतो कळालं तू का? त्याला टायमिंगला जेवाय देते ना म्हणून ही सगळी फळ येते. तुला सांगितलं होतं यायलाच नाही देणार. दिवसभर उपास ठेव त्याला. बस खाली पटापटा कर. रोग आलाय का तुला मूर्ती? रात्र इज्जत कसली. तुला बाळा तुला शिरा देते खायला. कर ना पटापटा. रोग आलाय का मूर्ती? करतो नाही माझ्या असती तर कशाला एवढं तर सण केला असत. सगळे काम मीच करतो तरी करणं म्हणते. कोणत्या कामाला नाही म्हणलोय का मी? फक्त त्यालाच जीव लावायचं आणि मला नाही. साऱ्या सकाळचं काम करतो अजून जेवलो सगळं नाही. नुसतंच काम करायची. आई ही नियाबळाट आहे ना काहीतरी कुठं करीन. हा. त्याच्या आधी आता काहीतरी करायला पाहिजे काळं पांढरं. काळ पांढरं नाही, त्याचा बाप आहे ना, त्याचं कुठं लग्न करून दिलं ना तर सारी इस्टेटची वाट लागल. आधी बापाचा माझ्यावर कमी आणि त्याच्यावर जास्त जीव आहे. त्याच्यावरच जीव आहे. सगळी देऊन टाकेन इस्टेट त्याला. मी काय म्हणते, त्याला कुठेतरी विकून टाकायचं का? अरे त्याला कोण घ्यायचंय रे? ते काय काम करतय का धाम करतय? राहतय बी तसलं भिकाऱ्यावानी. त्याच्यामुळे नाही मला नाही वाटत ह्याच शिव आहे. आणि बाप बी आपल्याला माझ्या वाट्याला काय येऊ देईन. त्याच्या आधी तुलाच काहीतरी करावं लागेल. अरे त्याचा बाप आहे ना त्यासाठी पोरगी बघतोय. त्याचं जर लग्न बिग्न करून दिलं ना परत ते कार्टे पोरटे होते आणि हिस्सेदार होईन तुझ्या वाटणी करायला. मला काय वाटतंय माहितीये का, हे बघा आपल्याकडे हे शेतापोतात तिकडले लोक येतात काम करायला. मला वाटतं याला बी कुठेतरी इकावून उलट आपली प्रॉपर्टी द्यायच्या ऐवजी त्याच्याकडेच पैसे घ्यावा आपण कुठेतरी कामाला देऊन. हा कामाला एक काम करू. हा. चालन ठेवू कुठेतरी सालन ठेवून पैसे उचलू त्याच्या नावावर. चालन राहिलं म्हणजे राहीन गाबाळेवानी अजून बी. आणि कुणी पुडगी बी देणार नाही त्याला. त्याला आहे ना लांब गाडून टाकू, दफनून टाकू कुठेतरी आणि आहे ना त्याच्यावर पैसे उचलू. कायमचा त्याचा तिकडे जाळपोळ झाला पाहिजे. आणि त्याच्या बापाला आहे ना कसं गंडवायचं ना, तू माझ्यावर सोड. त्याला बरोबर नादी होते. आई तू म्हणते ते एकदम बरोबर आहे. त्याला कुठेतरी असा लांब कुठेतरी निवळ गाडला पाहिजे. त्याला मारून टाकलं तर. अरे मारून टाकलं ना ते अंगलटी ना आपल्या उगच कुठंतरी सगळं सापडतं. पोलीस आता लय सतर्क आहेत. त्याला आहे ना कुठंतरी कामालाच ठेवू आपण, म्हणजे कायमचा खटका मिटून जाईन बघ. तू म्हणते ते पण बरोबर आहे. काय मॅटर झाला तर तू बी जेला जायची मी बी जायचो. मला आहे ना तुझा हिस्सेकरी कमी करायचा आहे, बस एवढंच माझ्या डोक्यात आहे. चालतंय. बाप यायच्या आधी ही जागच्या जागा मिटव. आलो. हा होय. काय चाललंय माझ्या लेखांचं? काय शिजू काय नाही, बसा की. असले आदराने खुर्ची दिली तू मग द्यावं लागते पप्पा. जीव आहे तुमच्या माझा. असं काय मग? गावात हुंदडत हिंडतो मोकर बोंबलत काम नाही धाम नाही काय नाही. काय? बोकड्यावानी दाढी वाढवली. आहे बघ जाऊन त्याला लेकरू आहे. तुम्हाला स्टाईलच चल नाश्ता बिष्टा करू काही. नाही, मला जेवायची आहे नाश्ता नको. हा. पण ते अक्षयचं काय काय नाही त्याला दिलंय ना खायला बियाला. त्याला लावतो काम करा ह्यो नाही काय ह्यानी काम केलं काय यांनी फरक पडतो? केलंय लय मोठं, त्याला आता लावलंय. अरे ते बिचार काम करत त्याला का बिगर आईचं लेकरू आहे त्याला जरा जीव लाव थोडा. हाय का तुम्ही असंच करता. तो बिचारा हे नाही का बिचारा. मी काय आई, दुसऱ्यात इथून- असल्याने करते होतं. त्या बिगर आईचं आहे. समजा त्याला तो हाय तू आई ह्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं तरी चालेल ना. अयो. तुमचा ना त्याकडे जीवच थोडं- नाही माय पोरावर. तो जीव नाही काय मग काय आता तुम्ही त्याच लागन तेवढे पैसे देतोय लागन तिकडे हिंडतोय बोंबलत गाडी घ्यायची गाडी घेऊन दिली त्याचं आहे काय ते म्हणतो कधी एका शब्दाने तरी मला कधी म्हणलाय की मला ही वस्तू पाहिजे ती वस्तू पाहिजे आता विचार करतोय ना वावरात काम. आता तुम्हाला तसंच वाटतं तर काय बोलू मी तरी. मला कसं वाटतंय माहितीये का बरं का हम्म. त्याला एखादी मुलगी पाहून त्याचं लग्नच करून टाकू. त्याच्या डोक्यावर परिणाम आहे. तुमच्या बी झालाय का परिणाम? कायला पोरगीन बिरगी आता त्याच त्याला वैनान तुम्ही त्याला पोरगी बघत आहे. हो पप्पा
आता असल्या त्या येड्याला बघूस तर माझ्याकडे बघा, मी तरी संभळीन. मला बघा पोरगी, माझं हो द्या लग्न, त्याला बघताय पोरगी. बघा आहे, कळतं का नाही पप्पाला थोडंफार? बाबड्या ते तुझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे आणि त्याला काय असं बिगर लग्नात ठेवायचं का? त्याला कोण द्यायचंय पोरगी? ती मी बघतो त्याला कोण पोरगी देईल नाही देईल ती माझी जबाबदारी लागली. आहे बघ. तू त्याचं नको टेन्शन घेऊ. त्याचं लग्न करायचं कसं नाही करायचं ती मी बघतो ना. तुझं काय आलं त्याच्यावर? त्याला सांभाळता सांभाळता नाकात दम आलाय आणि ती बाया सांभाळायची का परत आता? त्याला काय समज मग त्याला असंच ठेवायचं काय वारं? लोक काय म्हणतात गावात मला शेण नाही घालायचे तोंडात माया. अहो त्याला तर आधी कळू द्या कसं नीट करायचं वागायचं. त्याचं सगळं त्याला कळतंय. तो काय असं येडा नाही. तुम्ही येडा केला त्याला फार. तुम्ही ना आम्हाला लय अंतर द्यायला लागले बरं का माय लेकराला. काय तुला तुला काय अंतर दिलंय? तुम्ही त्याच्या एकट्यासाठी आमची राळ करताय, इतके हालाल करताय. मग काय याला तसंच ठेवणार आहे? याचं बी लग्न करणारच आहे ना. पण त्याचं बी तुम्हाला करणार माझं आहे. ऐकायचं का नाही? काय आता काय बाबा? याचं पहिलं करू. नाही नाही नाही, ती चुकीचं आहे. मला त्याचं लग्न आधी करावं लागेल. तुझं इथून माग आहे ना, आतापर्यंत तुला दुसरी बाई करून आणली ना, आता तुझंच ऐकत आलोय. तुमचे हाल केले काय? का मी कवा? तुमचे काय हाल केले का? नाही, हाल तुम्हाला नाही हातात केले. आहे सगळं. हाल नाही केले पण ते पोराचं मला काळजी वाटते ना रे. त्याच्यावर बी भरपूर जीव आहे माझा. त्याचं आहे किती ना. मग? मग त्याचं आधी लग्न करून दे आणि मग याचं करू ना आपण. माझं आधी केल्यानं काय होतं? तसा बी याला हे तरी काय करतोय? बोंबतच हिंडतोय ना अजून. हिंडू दे 4-2 वर्ष अजून. काय बोध भरलंय तुमच्या अंगात? नुसतं लग्न लग्न लग्न, दुसरा शब्दच बोला ना तुम्ही. मग काही आता वयात आलंय पोरग कवर ठेवायचं त्याला तसंच. त्याला तर नीट का कळू द्या. ते याडमाटवानी नेबाळटवानी राहतंय. अरे मग कधी कळणार आहे त्याला? तिथं बाईक करून तिथं बाईकून ती सांभाळीन तुम्हाला त्याला. वाटतं काय करते पोरगी त्याला पसंत करीन? हा, वाटतं का तुम्हाला? ती त्याला खायची वांद त्याचं. अरे रताळ्या ती तुझ्यापर्यंत नाही आलं ती मी बघतो ना. मी बाप येतो त्याचा. बर बघू चला. हा? तुम्हाला जेवायला देते मी. हा, चला. जेवायला दे मला. आणि मी बघतो काय करायचं. चला. अरे ह्या बापाच्या डोक्यातनं लग्नाचं भूत काढावं लागतंय काय? तर जरा बाप जरा जास्तच पोरग करायला लागले. याला पोरगी तर बघायची आता कोणाची बघावं गरीबाच्या अगदी. चेअरमन चला काय गावात? गावात जाऊ मग? जरा एक गणगणू दिला का मागे. आता काय गणगणी? ती पोराला लग्नात बघावं लागेल ना. कोणच्या पोराचं? थोरल्या. त्याला कोण पोर द्यायची रे ती पोर? त्याला त्याचा काय अवतार झालं? बघून का बरं? उगा बोळा बोळा सारखं पोर आहे करत ते. काम तर बोळ सारखं नाही ती असं बाहेर फिरत नाही काय नाही एवढं त्याच्यामुळे घरी कामच करते. अरे पण आहे पण त्याचं ते पांघरून बघून तर काय आपल्याला मला नाही वाटत बा त्याला पोर कोण देईल म्हणून. कपडे बिपडे चांगले टाकाटक राहीन ती त्याला काय झालं मग तेव्हा? कवा घालायचं कपडे त्याला चांगले? काय होतंय? गाबाळ्यावानी पोर. तुला माहित नाही का रे? दुसरी बायको केली जख मारली. ती आहे ती नसता म्हणा. उद्या केला ती केरून ठेवला. मला लावीन त्याला जीव. ती नाही जीव लावत मस्त माझ्या पुढे हा. दाखवते नाटक दाखवते बा त्याला लई जीव लावती लई जीव लावती. म्हणजे हेळ सांडायची म्हणायची. हा आता काय आहे ते मग मला त्याला एखादं आता हे दुसरं ते दुसरंच असतंय तिचा हा, मग असं होतं. आणि तिचं हाय ती पण तो एक काम पहिल्यांदा करीना गावात तो मोकळा. बारक्याच करीना. हा? बारक्याच. अरे त्यो मला कळून सुद्धा नाही द्यायचा ती आणीन कुणाची विचट. म्हणजे तुझी वाऱ्या वरातच दिसते मला. हा माझीच उलट माझीच पंचायत व्हायला बसली काय दोन्हीने दिवस काय. पंचायत केलेली दिसते. कमीत कमी ह्याचं करून दिली ह्यो तरी सांभाळीन मला म्हातारपणाला. बरं एक काम करतो का? या गरीबाची पक असली तर आपण 10-5 देऊन लग्न करून घेऊ बाबा. तशी तयारी ठेवू बा. हा तसं तुला काय नाही. ते बाप्पू आहे का माहिती? पण गरीब परिस्थिती आहे बुवा. सगळं करून घेऊ बाबा आपण. त्यांच्या बी कसं आता मोलमजुरी करून ही हा करतात. हा हा कामाला आहे काय त्या पुरीला बी हा. लय शिकता नाही आलं. पोरं बी काय लय शिकले बिकलेले नाही. हा 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 मग तिथं बघतो बा विचारू. पण मग लगेच काय चांगल्या कामाला काय उशीर करायचा आहे. हा मग ती पोर आहे बुवा त्याच्या लायकी. नाही तुम्हाला बघू उद्या आणि पुद्या नाही, नाही, नाही. उद्या काय आलं? आता चाललोय लय गावात. गणगण झाली बाबा. लगेच उद्या आणि बिद्या काय करायचं? हा मग चला त्यासाठी का येऊ बाबा. मी बी. पण मॅच विचारलं असतं त्याला. बरं चालते ये विचार तू. हा बरं नाही तर चलला का मग येऊ समोर विचार त्याला काय बरं, चल. विचारायला चल तेव्हा काय त्याला विचारायला काय मी विचारतो तू माझ्या मागं. हा ही गावात लयच झालंय बाबा. झाले बाबा काय करते आपल्याला सगळं बघायचं मालक आल्यावर परत वरडायचा. ऐक ना बोला की. आता एक तर काय आपल्या परिस्थितीमुळे तुला शिकायला नाही जमलं हम्म. आणि आता कवर काय होतं एखाद्या दिवशी तुला बाहेर एकटीला कुठेतरी कामाला जावं लागत मग टेन्शन राहतं ना रे बा. मग आता काय करायचं बाबा, आपल्याला खाया पियासाठी तर करावंच लागतंय ना. म्हणलं लग्न करून टाकलं असतं तुझं एखादं चांगलं स्थळ बघून. बाबा मी गेलो तुम्हाला हाय का कोणी भाकरी तुकडा घालायला? काय आयुष्य तर माझ्यासाठी काढणार का तू? लग्न तर करावंच लागत ना बा. ती हायच पण आता मग तुमच्या मनासारखं. आधी रानातच खुरपी हा ते काय खुरपितोय. आता त्याचे काय उद्योग असतात मागे सारखं ते काय थोडं. मग कोण बघाय तुझ्या लग्नाचं कोण? अरे बापू काय खुरापणी चालली काय? हा ना लय अवघडी गांड्याने वांदायची. व्हायला का बळ लय झालंय बा.
हाय पण आता काय होतं माणसं बी आता आम्ही दोघ घरीच आपलं चाललंय म्हणायचं. नाही लोकांची इथं कामाला कशी हा तिचं आहेच म्हणा. आणि का बाबा आता काय आता काय आम्ही उद्योग घरी केल्याशिवाय निघालो. पर्याय नाही. हा ना नाही केल्याशिवाय काय बरं बापू मला एक विचारायचं होतं. बोला की पुरीचं लग्न करायचे काय? लग्न तर पण आता तुम्हाला ते माहिती जाऊ दे, बाकीचं काय मला सगळं माहिती आहे ना परिस्थिती काय आहे आणि काय नाही. घ्यायला रोज मग ते करायचं, कसं होतं? जगायचं. हा, तिथं आहेच सांगितलं मी पुढं तसं बोललोय. हे चेअरमनची थोरलं पोरग काय आहे गावातली गावातच म्हणलं बरं हाय अहो, पण आता साऱ्या गावाला माहिती चेअरमनची मंडळी जरा आपट आहे मग ती थोडं त्याला मी आहे ना राव जबाबदार. मी आहे ना. लेकरू आहे ठीक आहे तुमचं तसं चांगलं आहे भोळ पण चला काय भोळं काय असतं? हा, नाही, तसं काय नाही. काही नाही पण ती फक्त काय झालंय बापू आता आई गेले आता पहिली बायको गेलेली. आता ही दुसऱ्या आली तर त्याला नुसतं कामातच ठेवलेलं आहे ती पोर. ती गावात का नजर पडत आहे का? अरे बा कसं करायचं तुम्ही म्हणता ना तसं बाबा. ऐका ना लई तिने त्रास द्यायला चालू केलं ना तिची तिला सेपरेट देऊन टाकतो आणि आम्ही लेखा सोनात राहतो मी. काय फरक पडतोय? अहो तो प्रश्न तुमचा आला. हा, बघा, आमचं म्हणणं त्यांचं म्हणणं कसं आलं की माझ्या पुरीला त्रास नाही झाला पाहिजे नाही झाला पाहिजे हे महत्वाचं. हा नाही त्रास नाही होणार. मग आणि ते- काय होतं माझ्या शब्दाच्या पुढे मी घरी नसल्यानंतर थोडंफार चालूच राहते. नाही तर उद्या गरिबीचा फायदा काय घ्यायचा नाही तुम्ही. नाही. त्याला मध्यस्थी मी येईल. हा आज ह्या माझ्या शब्दावर ही माणूस थोडक्यात हा म्हणीन. नाही तर उद्या तुम्ही त्याचे जर फायदा घ्यायला लागले तर याचा परिणाम मी वेगळा करून टाकीन मी. आज काय असेल ती तोंडाव. बाबा तुम्ही म्हणता ना तसं. आणि काय असन मामा, आता घर फोडून तर मला राहायचं नाही. मला घर सांभाळून राहायचंय. हा काही काय किती नाही, त्रास जमलं दिला तर तरी काय त्या अडचण आता नाही. शेवटी आई प्रमाणेच आहेत माझ्या. म्हणजे विचार पोरीची सुद्धा चांगली आहेत. हा. म्हणजे तिला एकत्रित कुटुंबात राहायचंय. आज ती तिने कसे दिवस काढतात तपली मोलमजुरी करून पोट भरतात. मग याचा विचार तुम्ही करायचा आहे ही लक्षात घ्या. चालतंय चालतंय चालतंय. तुमची बायको किती आफाटी आहे किंवा ती कोण घरात की काय आफाटी आहे ती तुम्ही बघायची. बापू तुम्ही कसलीच काळजी करायची नाही. मी आहे तुमच्या माग. चालतं बघा हा. आता एखादा चांगला मुहूर्त आणि लग्नाची अख्खी जबाबदारी माझी. एकही रुपया तुम्ही खर्च करू नका. आणि जरी 10-5 तुमची तुम्हाला खर्च यायला लागले तर मला सांगा. हा. नाही हो हा लेकराचे पैसे घेऊन कुठं म्हणजे तसं पण काय नाही जायला असं काय नका समजू. हा लेकराचे पैसे नको मला माझ्या लेकराला फक्त आहे ना स्वतःच्या लेकरासारखा जीव हा लावा. जीव झालं लावीन बाकी काय पुरीसारखा जीव लावीन राव मी. तेवढं मग काय दुसरं काय पाहिजे आम्हाला? बरं बापू कसं करायचं ही? का काय तुला विचार करायची? हो, तुमच्यासारखी माणसं मध्ये असल्यावर माझ्या लेकराचं कल्याणच होणार आहे. हा, मग काय त्याला मग काय तर चांगला एखादं तुमच्या पद्धतीने मुहूर्त बघा मला सांगा लेकरू घेऊन येतो. काहीच अडचण नाही. तू म्हणशील तस काय अडचण नाही. मग मी ना 2 दिवसाचा मुहूर्त बघतो लगेच लग्न लावून टाकू. चालतंय आणि ना तुम्ही एक काम करा. तुमचं ह्याच जेवणा खावण्याची अडचणच येईल ना लग्न झाल्या पुरीच. तुम्ही वाटल्याच आहे ना तिला आपल्या मळ्यात तिथे येऊन तिथे राहिली बरं अशी लोकांच्या वरातच काम करतात ना तर आपलं ते काम करा. नाही हो, पण लोक नाव ठेवते बरं नाही वाटत लेकीच्या दारात राहणं. बरं ठीक आहे तुमच्या मनानुसार. दाडी तू काय करीत जा. स्वयंपाक जरा सकाळचा पहिला डबा नेऊन द्यायचा. नाही तुम्ही निघालीत जा संध्याकाळचा डबा पोच करीत जा त्यांना. हा. त्यांची बी अडचण त्यांची हेळसाण नाही झाली पाहिजे. चाल- आहे की नाही? तुझा जीव बापात गुतणार की बाप बाप जेवलाय नाही जेवलाय असं होतच ना. आहे की नाही? तर आता काय करू तारीख उद्या परवा दिवशी आहे मोठी. आपण ब्राह्मणाकडे पाहू आणि ती योग्य असेल ना तर लगेच परवा दिवशी तारीख आहे ना ती फिक्स करून टाकू. बरं आता ही लग्न आहे. हा. सगळी तयारी करावं लागणार आहे. 2 दिवसात आपलं लगेच कामाला लागा. लगेच लगेच लगेच. हा. 2 दिवसावर लग्न म्हणलं हा. बरं आता थांबून जमणार नाही. लेकराचे कपडे तिला ब्लाऊज बांधणी किती हा. सगळं करू आपण. तुम्ही नका त्याची काळजी करू. पोऱ्याचे आहे ना कपडे राव. येत. हा, सगळं सगळं एका बरं दिवसात जाऊ सगळं द्या आपण ही करून मारा टाकू. सुट्टी. चला तुम्ही बी. डाग-बिग आहे ना सगळे एका दिवसात घेऊन टाकू आपण. सांगा मालकाला चला, जर हा. असं अशी अडचण आली. नंतर देईल करून. हा 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 चला लग्नाची तयारी लागू आता. चेअरमन हा सगळं खरं झालं पण ती पोरं नाही तर लग्नाला नाही बोलावले. मी- त्यांच्या मी आहे परस्पर घरी चालला तर घरात मी- येत्या काही मग नाही घरात घ्या घर माझं आहे का त्यांचंही. पहिला हा, मला त्यांना तर- घरातून बाहेर काढीन मला ना. ते वेगळंच वाटत आहे बाई जरा नाही, अवघडच नाही, वाटत काय आहे. नाही करत. त्यांना घराच्या बाहेर काढीन मी. घर माझं आहे कुणाचं आहे. आहे ए आहे. अरे पप्पाने लग्न केलं. अरे या मेघ्याचं लग्न केलं. हो बाय 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 ह्यांनी आपल्या लग्न केलं काय? मग अय्यो, तुला म्हणलं होतं काहीतरी हे होतं. आशीर्वाद घ्या. आम्हाला न सांगता
उठ कायचा आशीर्वाद ऐ. हो तिकडं काय का? आहे? तेच लग्न करून आणलं ना काय आम्ही म्हणजे? मेलो होतो का मग तुम्ही मेलता म्हणजे? एकदा इतरायचं तरी अचानक केलं ना, त्याला काय तो हा देवळात लावून आणलं. कायचं देवळात आपण मग? काय फारच हे झालेलो आहे काय देवळात मांडवत केलं असतं ना मला एक सांग, तुमच्या डोक्यात मोठं करायचं होतं का? हा मग असं होतं होय. मोठं ह्याचं करू ना मोठं. त्याचं तर करू मोठं पण हा. तुम्ही आम्हाला न सांगता का म्हणून आम्ही कोण नाही की मी तुमचे सांगितलं नव्हतं का? नाही आई घरात घ्यायची नाही आता नाही आता आता आपण दोघं मी बी लागणार बघत होतो ना जाता येता तुम्ही लय जपत होते. पण तुम्ही कोण आहे आमच्या मध्ये बोलणारे कशाला बोलताय आमच्या घरच्या मध्ये आणि तुम्ही यांच्या भरोशावर करून आणलं का लग्न घरचे दिले सोडून आणि बाहेरचे लागले का जवळ कराय लग्न त्यांनी जमिलं म्हणल्यानंतर होय हो. मग आपण बरेच आम्हाला एका दिसताय. शब्दाने सांगायचं ना तुम्ही म्हणलं नव्हतं काय तुम्हाला का? कधी म्हणलं नव्हतं दोन लग्न करून दिवसापूर्वी? आणणार आहेत म्हणणार म्हणले काय तुम्ही पोरगी पाहावं लागेल म्हणलं, त्याचं लग्न करावं लागेल सांगितलं नव्हतं तुम्हाला? अहो हा पण बोलणं आणि करणं वेगळं बरं, असतं ठीक आहे ना, आता केलं ना लग्न. तुला घरात घ्यायचं की नाही त्यांना? आई घरात घेऊ नको काय नाही घरात घेणार? घरात नाही घेणार तू? नाही घेऊ पण राग असतो ना नाही, नाही, माणसाला तुम्हाला नाही घ्यायचं घरात, फक्त नाही म्हणावं हो तुम्ही. मला दोघं माहिले का फक्त? म्हणले का नाही मी हा मग गुढीत घरात घे ती माप बी पान. तुम्ही लगेच घोड्यावरच आले असं करा तसं करा काय करणार होते तुम्ही आमचं मत? काय म्हणजे तुम्हाला घरात बाहेर काढीन आता मी. पण मी म्हणले का तिला घरात नाही घेणार इतके दिवस झाले त्याला मोकर, मला माहिती त्याचा किती छळ केलाय तुम्ही. आता तरी त्याला चुकान राहून द्या. काय बोलता तुम्ही ती अहो, मला सांगू नको तू, मला सगळं दिसतं, सगळं लोक सांगत होते. फक्त मी सहन करत जाऊन द्या थोडे दिवस राहिलेत ती पाहतो तुम्ही. तसं बी तुम्ही लय गोडीत घेत होते त्याला. अगं आहे कसं आता मी तर रानात काम करीत होतो ना, तुला बी घरात मदत होईल कामाला. हे आई याला जर घरात घेतलं तर मी घर सोडून जाईन ना अरे ग बस मुर्जिया बरी मुके मोलके भेटली हा आई ती मोलकरीन भेटली आपल्याला आणि आता काही तमाशा केला ना आपण इथं तो तुझा बाप आहे ना आपल्यालाच घराच्या बाहेर काढण आणि त्यांना घरात घे अरे पण आता माझं कसं करायचं थांब जरा माझा वेगळा प्लॅन आहे तू जरा आता गबस जरसक मला तिला घेऊ दे घरात माना पानाने काय चाललंय तुमचं कानात एकमेकाच्या? अहो काय नाही त्याला सोड किराण्याची यादी द्यायची होती हा नको, तुला आता एक सांगतो, गुढीत सांगतो बरं का शेवटचं. त्याला तर त्रास दिलायस तू काय, पण त्या पुरीला का त्रास दिला तू? तू ये आणि मग मी ये, बघ ना मग मी काय करायचं ते. अहो ते आता थोडा राग होता मला नाही नेलं म्हणून लग्नाला पण आता घेणार आहे तिला माप बी पोलांडून घरात मी हा? फक्त त्रास येऊन दे माझ्या काना, मग बघतो तुझ्याकडे. नाही नाही तसं काय नाही होणार तू ये ना, तू जरा हिशोबात राहा. ए तुम्ही काय? थांबा बाहेर मी थोडं माप बी पानते हा थांबा घेऊ त्यांना घरात सगळं आणा काय काय लागत आहे ती. तुम्ही नका सांगू मला कळतंय माहिती आहे नाही पहिलाच टाइम. तुम्ही नका थिनगी टाकू आमच्या घरात तुमच्यामुळे तर वाटलं झालं काय वाटलं झालं? वाटलं झालं. तू ये ना, तू अजून बी हिशोबात राहा ना. चपल झापडीन ना काय कोण चला घरात ते आणतात ना सामान. घेऊन तुझ्या आतमध्ये घेईन ना. काय रे तू जाडून घेते मोल करीन कुठे गेली घरातली मोल करीन बाबा तिला हळद कुंकू लावून पुजून ठुलय कायला काम सांगतो तिला काम सांगतो माझी मग मग तू काम करते काही असली मग तुझ्या बापाने माझ्या डोक्यावर बसायला आणलेली तिला कुणाला हा? तुला म्हणत होतो घरात घेऊ नको मी घरात घेऊ नको आणि काय करू आपल्याला दिला असता हाकून कुणाला आपल्याला दोघाला आपल्याला आतमध्ये द्यायचं एवढं सोपं आहे का सोपं आहे का म्हणजे ते उगाच त्या माणसाला बी घेऊन आला होता त्या दिवशी तो बाप ती झाडून ए पोरे इकडे बाहेर कुठे गेली तिला बोला बाहेर हाय की घरात तू जरा बाबा मला तर भीतीच वाटायला लागली कशाची भीती वाटायली किती हळू चालते ती मुंगी बिंगी मरण तो पायाखाली आणि कुठं चालली वर थोबाड करून अहो नीट बोला की जरा मी मोठी भाऊजाई आहे तुमची भाऊजाई ए भाऊजाई बिवजाई काय नाही तू मोल करीन म्हणून आली इथं आणि भाऊजाई ए आहे सांगितलं का नाही हिला तू आई बघा ना कसं बोलतात ए आई फे काय बोलायचं ना मला तुझी आई नाहीये मी सासू आहे सासूबाई म्हणायचं आहे जरा मोठी ट्यूब नाही तर डोक्यात बसून सगळ्या गावात मिरच्या वाटायची आणि हे गळ्यातलं बिळ्यातलं काय रानात घालून चालले काय दे इकडं अहो आता तेवढंच आहे माझ्याकडं आयचं तेवढं बिवडं हल हे घाल रोग आला काय आमच्या नवऱ्याला एक अक्कल नाही धारे हे घालायचं त्यांना तर कोणत्या गोष्टी काळ्या अक्कल म्हणायचं असते. मग हे बघ ना किती महागाचं इकडं असेल तुझ्याकडं राहून दे माझ्याकडं हा. आणि झपऱ्या मोकळ्या सोडून तू काय नाचायला निघाली काय ग महाराणी वाणी राहती काय साड्या भारी भारी लग्नाची साडी घातली बघ तिला तुझ्या खराब साड्या दी केस बांध रानात पिटेचा रोज तिला चांगली हाडळ लागन हिला रानात चालली चिपऱ्या मोकळ्या करून. परत माझ्या पुढे अशी आणू का मुस्कडीन मी हिला एखादी हा मीच आणते तुझ्या पुढं किती असली तोड घेऊन मायापाशी सडकी घाण कुठून आली काय माहिती अजिबात अक्कल नाही त्या बापाला तर नव्हती आणि त्या घुम्याला एक कुठून बायको भेटली काय माहिती तुला काय लाज बीज वाटली का नाही का त्या घुम्यावर लग्न करायची हा एकदा आम्हाला इतराव काय व्हावा अहो पण त्यांना कशाला काय म्हणतात काय झालं आई काय झालं काय नाही बायको. आता
काय म्हणतो? काय विचारायचे काय संबंध तुझा? कमन खावाताय माझ्या आईला झाडायला लावलंय. करते ना सगळे काहीच करीत नाही. तुला काय माहितीये? तू बसतो तिकडे दफनलेला असतो दिवसभर, काहीच करत नाही घरात. मी तिकडे कामच करीत होतो ना. आरडाओरडा आला ऐकायला आलं म्हणून मी आलो. हा का? बरं बरं, एक काम करते, तिला हळद कुंकू लावते, पूजा करते आणि मंदिरात ठेवते, मग होईन ना बरं. होय का? काम नाही करीत काही? बघ कसं नेबराटवानी विचारते. अहो आताच घरातलं उरकलं ना, आई म्हणली रानात जा म्हणून निघाले होते. अरे बघ बघ कशी बोलती चुरू चुरू. तुला काय लाज बीज वाटते का नाही? जी आईने तुला लहानाचा मोठा केला, खायला घातलं. अरे मी असतो ना त्याला तुडवली असती. उग माझ्या आईचे संस्कार चांगले आहेत म्हणून मी गप्प आहे. तसं नाही भाऊ, करीन हळूहळू. तिला तर नवीन आहे, सवय नाही ना. हा सवय नाही, सवय लाव मग. आता नका थोबड एकमेकाच्या बघू. ए जा वळ, काम कर. भूक लागली. अरे मरायला लागला का? भूक लागली जा दुपारनं ती जेव. वैरण सगळी रचून घ्यायची आणि दुपारी यायचं जेवायला. निघा, निघ. चला. ए आई, आणि जरा हिच्यावर आहे ना नजर ठेव, बारीक डोळा ठेव. आणि जरा कामाला लाव, नाही तर ती व्हायची महाराणी, तू व्हायची नोकरी आणि मी व्हायचो घरगडी. मला करायला त्या मेंग्यावानी काम. ए तुझ्या बापासमोर मी चंपूचा अवतार घेते. मी काय एवढी हलकी नाहीये. मी नसते होत नोकरीन. मालकीनच आहे, मालकीनच राहणार मी. हा, त्या बापावर जरा नीट लक्ष दे, बारीक डोळा ठेव. त्यांच्याशी प्रेमाने राहावं हा. लागत बाबा, नाही तर देतील हुसकून आपल्या दोघाला घराच्या बाहेर. तुझा काय अधिकार आहे का नाही? हुसकून हुसकून करते सारखी. बायको आहे मी, मालकीने घराची, पण नाटक करावं लागत. कळालं का? हा, जा नाटक कर. हा. त्याच्या बायकोला बी जरा नीट बघत जा. अरे? बघत जा म्हणजे लक्ष ठेवत जा कामावर. बर हा. ठीक आहे. जा जेवाय ठेवून कर. देते तुझ्या बायकोला घालू मला दे आपण. की माझ्याकडे. तुला नको, तुझ्या बायकोला घालू आपण. ठेवते मी कपाटात. जेवाय कर, काहीतरी भूक लागली मला लय. हा ये लगेच. आईला ह्या नेबळा जराशी एक गोळच करीन. मला त्या बायको जरा लक्ष ठेवावं लागेल. बारीक ती पण. हा. बरं मी काय म्हणतो, आईचं लय मनावर नको घेऊ. आईला कशी सवय बडबड करायची. बाबा तर जीव लावतेत ना. हा मग जाऊ दे. कसं मला लहानपणापासून बोलतात, मी काय मनावर घेत नाही. मला सवय झाली आता ती बोलणे ऐकायची. बर. बरं मी काय म्हणतो, ऐक. हा. मी ना उसाला बारा देऊन येतो. हा. तोपर्यंत हे गवत काढ, आपल्याला कांदे बी भरायचे. बर बर, जाऊ तुम्ही. हा. आईला पाखरू एकटं दिसतंय आणि मेघ कुठं गेलं गडे? जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, कुठं का जायना. संधी आहे, संधीचं सोनं तर साधलं पाहिजे. हा. हे येड्याला कसा इतका चांगला पेढा घावला काय माहिती. कोणीच नाही. भाऊजी तुम्ही? अरे एवढं काय घाबरती, मीच आहे ना. एखादा आला असतं तर. आव पण मग काही लागत असेल तर मला हाक मारायची ना. अरे जरा रानात आलो तो फेरफाटका माराय, एकटी दिसली, म्हणलं आधाराची गरज असेल तुला जरा. तसं पण ती नेबळात काय कामाचं नाही. आव पण मग आव लांबून बोलत जा. कस अरे लांबून बोलायला काय मी लोकाच आहे का? आव तुम्ही जरा लांबून बोला, म्हणजे कसं आहे नाही का, आहे तुमचं प्रेम माझ्यावर मला माहिती आहे भाऊजाई नात्याने, पण तुम्ही आई समोर काहीच बोलत नाहीत आणि इकडं मग. अगं आई समोर कसा बोलणार मी? आई राग राग करते. माझा लय जीव आहे तुझ्यावर. हा, त्या नेबळाटचा बी नसेल एवढा जीव आहे. मला जीव लाव, बघ किती जीव लावतो. तर ती जाऊ दे, तुला काय आणायचंय का? साडी, खायला पिला मला सांगत जा. त्याच्याकडे कशाचं पैसे पाणी काय देत नाही आम्ही. आणि तू आहे ना, तू मला थोडा जीव लावीत जा, म्हणजे मी पण तुला जीव लावीन. आणि काही लागलं मला सांगत जा, त्याला नको सांगत जाऊ. तसं पण त्याला कोण विचारतंय म्हणा. आणि कुठे गेलाय देऊ? हाय 12 द्यायला गेलेत आतमध्ये. बर बर, त्याला आल्यावर सांग हे कांदा बिंदा भरून घे. आणि सगळं दार झाल्याशिवाय त्याला घरी नको. तुला आवरलं तर तू एकटी ये, पण त्याला आण नको काय. आणि जरा माझ्या बोलण्याचा बी विचार करीत जा, मनाव घेत जा कवा तरी. हा सांगन मला काय लागलं. चालतंय, प्रेमाने सांगत जा. हो. प्रेम आहे माझं तेवढं भाऊजीवर. जाऊ का?
काम करून घे. अवघडच झालंय. यांची नजर काही चांगली दिसत नाही, पण जाऊ दे, त्यांना बघते कुठे गेले. अच्छा मग कसं काय चाललंय चाल बरं चाललंय पोरांचं. आता पोरगी कसं काय पोरगी चांगली एकदम सोन्यासारखी पोरगी भेटली, सोन भेटली. नुसतं संस्कार चांगले आहेत त्या नाही नाही, पोरीला. चांगले पोरी- चांगले. कारण पोरी शेवटी आमचीच नाही हो. गरिबीची जाण असणं हे लय महत्वाचं आहे. काही गरिबाची जाण असती हा. आपण गरीब जी वाढल्यात ना लय फरक आला. जाणकारी असते तो हा बोलण्याचं याचं ते होतं वळण ना. ज्याची त्याची वळण फरकच आहे ना, लय फरक आहे. लय म्हणतो. वर दिसत नाही घरी काय आज बरं काय मला दिसत अय, हा अरे पाणी बिणी आणावं, इथं आम्ही बाहेर बसलो, आणते जरा तिथे आले. चांगलं आहे त्यांना तसं. घ्या पाणी. पोरं कुठे गेलेत? पोरं ते कांदे भरायला पाठवलेत रानात. कांदे भरायला पाठवलेत? हा. दोघच गेलेत कधी? हम्म. आणि ह्या काय करतात घरी मग पोरगी बी वाटावली का? हा. तुम्ही बी जायचं तू घरात असतात ना काम, धुणे भांडे असते, झाडून आता पुसून असतं, सगळं असतं. की सुनबाई गळ्यातलं तू हा घेतलं का? म्हणलं रानात जाताना घालू नको म्हणून घरी ये ना मी म्हणून असं निघालते. का? हा. आणि तुला काय झालं रानात जायला, काय बोक आलाय होय? मी सगळं आवरून भाकरी घेऊन जाणारच आहे रानात. आणि आणि- त्यो दुसरा चिरंजीव कुठे गेला? तू गेलाय बाजारात, पाठवले मी त्याला सामान आणायला. ते बाजारात तुम्ही काय आले हो? काय काय आलं? आलं म्हणजे निम्मे अर्धे उपकार तुमच्या घरावर माझीच येत काय नाही उपकार, आणि तुम्ही उठसूट आमच्या घरी नका सारखं येत जाऊ. तशीच हिंडते पोरं ते आम्ही आमचं बघू. आम्ही पैदा केलेत ना, हिंडतेन का अरे काय? जोडीदार आहे बा, असं काय बोलते तू? काय आहे सारखं यांचं आपल्या दारात? काय आम्ही सगळंच असतो काम आहे जण. माझं निम्या गावाचं जमावलेला माणूस आहे मी हा, अख्ख्या गावाचं जमव मग, उठा इथून. आमच्या दुसऱ्या दारात जोडीदार परत येऊ नका. गावात जर निघालो ना चिया शिव मला कोणी घरून पाठीत सुद्धा नाही. ए चेअरमन हे वहिनीस तू डावरे हो नाही तर ती पाहुणं बोलावलेत ना ती निम्म्यातून माघारी लावीन. फक्त तू ऐकलं ना? कोणते पाहुणे? अरे ते बारक्याला बाबड्याला पाहायला पाहुणे बोलवलेत त्यांनी. कोणते पाहुणे? अरे ते बाबड्याला पाहायला पाहुणे बोलवलेत नाही यांनी. हा वय. हा. बर बर बर, मग बोलवा ना त्यांना, चहा पाणी करते मी. ठेवते चहा, जाऊ नका तुम्ही. पाहिलं याला म्हणतात बाई इतक्या वेळ तर लगेच हाकलून द्यायला निघाला कशाचं चहा आणि कशाचं पाणी. अहो धीराच्या नात्याने थोडी चेष्टा करीत होती तुमची. बरं मग एक काम करा आता ठेवा चहा बी जरा. हा. पण ती चिया होईन, आपण येऊ राहणार उचलाय ना, तोडे येणार आहे. मुकदम येतो म्हणला होता, असं आहे का तिकडे जाऊन येऊ. बरं चहा होस तरी येतो आणि त्याला सांगितलं की जरा ते बोकड्यावर दाढी बिडी जरा कमी कर, नाही तर म्हणजे ओळू सोडलाय काय गावात. हो तर सांग नीट नाटक. काय तोपर्यंत पाहुणे येतात. हा येऊ तो जरा राहणार. गोड साखर बिकर टाका हा जरा. हा, ठेवते ना. हा, नाही ते मोकार पाणी उकळायचे आणि उपकार करायचे आमच्यावर. नाही लागायचं. हा. बाया, मला तर स्वार्थच कळत नाही माझं काही. मला हा उलट चहा मागितला तर मी चहा आणि बिस्किट आणाय पाहिजे या माणसाला. मला स्वार्थच कळाना बरं का माझं. उगाच बोलले त्याला मी. आता ना एकच नंबर घट्ट चहा करते मी. कुठे काय साखर ना गड्या, तिथं बारकाला पुरी खेळतात बरं का, पिक्चर होता मी. हे तिथे काय खेळतात? काय नाही चिखली का हा ते चेअरमन कुठं राहते? चेअरमन होय हिथंच राहतात की चेअरमन. इथं का? बरं चालतंय. आहे का किती? हा, ती गे आता बराच वेळ झाला ती गेलेली, आता काय. मग असं करू का आपणच रानात जाऊ? हा ना, बराच वेळ झाला आम्हाला, परत रिटर्न म्हणजे जायचं तुम्ही- माघारी. हा बरोबर, मी एकच 2च मिनिटात आले. बरोबर, ठेवा जाऊ बरं, आपण. जाऊन येऊ रानात. लय उशीर पण झालाय. चांगलं चांगले करत आले तर जरा जाऊन. चला चला, जाऊ लगेच रानात आपण. रान दाखवते ना तुम्हाला आमचं. राणीकडे आहे ना? हा इकडेच आहे. या पहिले व भांगारे लय सुंदर दिसती. माझ्या पोराचं तर नशीबच उघडन. लय सुंदर आहे, लय जीव लावी नेला माझ्या लाडक्या पोराला बायको. जाते लवकर. अहो काय राहिलंय हो ह्या कांद्यात, आणि ही निवडायला लावलेत आपल्याला. अगं चांगली चांगली काढायची, आता आईने सांगितलं म्हणलं आपलं तेवढं काम करावं लागेल ना. अहो पण ह्याच्यात सगळे सडलेलेच आहेत, चांगले कुठं निघत येत. अगं सगळं कुठं सडलेले आहेत की, परत जेवढे चांगले निघते ना बघ, हे बी चांगले आहे. सगळे चांगले चांगले काढून ठेव. आपण किती वासन तीन सुटलाय, कशाला मोकार. आता मला सांग, काम नाही केलं तर कसं होईल? आता हे वाया जाईन का नाही? आधी किती खर्च केला याला, हा? तर आता थोडं लक्ष नाही राहिलं माझं. जाऊ दे, मी काय आणतो काढून ठेव. मी जरा गोण्या घेऊन येतो भरायला. हा हा ये लवकर. चांगलं चांगलं काढा. कुठं चाललाय? ते गोण्या आणतो ना. अरे गोण्या नाही काही काय नाही का आपल्याला कांदा? काय करायचं त्याचं भाऊ? अरे गोट लावायचे आपल्याला. हा का? गोण्या राहू दे, एक काम कर, घरी जा
पत्रा घेऊन ये म्हणजे ते कापून गोट लावून घेशील. जेवला बेवला एक तू नाही आता जाऊ की आम्ही दोघं जेवायला दोघं कशाला वय काम करीन नाही तर ती बर तू जा जेवण कर हा. आणि आरामात ये गडबड काय करू नको. बर बर आईने चांगलं जेवाय केलंय काहीतरी जेवण बिवण कर मस्त ये. हा. मी आई इथं तर मदत करतो तुझ्या बायकोला. हा. हा जा घेऊन ये पत्र आणू ना. पत्रा घेऊन ये आणि आरामात ये. हा. ते दार लाव तेवढं जाताना. अरे गेलं काही घुम ऐक ना हा बोला ना. तुला वाटत नाही की जरा जास्त घुम आहे मग असलं तरी आता नवरा आहे शेवटी. नाव रे मला विचार करी जा थोडासा. लांबून बोला त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला मी. लांबून बोलायचं असतं का कारण जवळ बोलायचं असतं. तुला वाटत नाही का तुला बी चांगला संसार असावा एखादा चांगला नवरा असावा कोणीतरी आपल्यावर प्रेम करणारा असावं. ह्या घुम्याच्याने काय व्हायचं एक दोन पोरं असावा. हा त्याला काय पोरं बिर होत नसत्यात. तू माझ्यासोबत प्रेम कर माझ्यावर जीव लाव सगळं जिथल्या तिथं होतंय. राणीसारखी ठेवीन राणीसारखी पैसा नाणं सोनं काय कमी नाही बघ मला. फक्त तेव नवरा तिकडे मी इकडे कोणाला कळतंय असं बी. मी काय म्हणतो ऐक ना आपण ऐक ना राणीसारखी ठेवीन तुला. सांगितलं कळतं तुला. अहो पण अरे, सोडा. वाडा नाही अहो तुम्हाला सांगितलं ना तुम्ही एवढं चांगल्या घरचे तुम्हाला किती भारी पोरगी भेटन आणि तुम्ही शिकले सवरलेले तो. चांगली भेट तू काय वाईट आहे काय अगं तुला अहो, पण पण- थोडं चांगली ठेवल्यावर चांगली दिसशील ना तू. नको नको मी काय म्हणतो ऐक तुम्ही टेन्शन काय घेऊ नको. तो गेलाय आता तो काय तास 2 तास येत नाही आता तू गर्दी नको ऐक गर्दी नको. चेअरमन लय मोठं क्षेत्र राव तुमचं बी. हा मग तरी ती पोरगच बघत आहे मी ते काय एवढं लक्ष देतो बारक हिडत आहे असं. मोठंच बघत आहे का हा मग आता काय त्याच्यात अरे पण त्या जीवन पलीकडच्या ऊसापेक्षा बी हा? हे ऊस लय रागाट आलाय राव. हा मग आता हे सुरूच आहे खत घालावं बरोबर. लागतंय त्याला. नाही तिथं काय खताची काय कमी आहे? माल पाणी आहे तुमच्याकडे चांगला रेट होणार. मग लागतं तेवढं खत त्याशिवाय पैसे बी तसे होतात का नाही, ती आहे राव. आणि ऊसाचे काय? कुठे कांदे आणि रेंदे करीत काय बसता म्हणा मोठं पोरग दोन निकचे राव. हा, नाही, हुशारी. शेतीचं पूर्ण ज्ञान. आईला काय चला. आवाज येतो? पुरी जाऊन चल 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 बरं पटक्यात. गप इथंच गळा दाबून मारी ना. गप. हो. ऐकून घे माझं इथं कोणी नाही आणि तो काय येत नाही त्याला काय कळणार नाही. प्रेमाने बोल ग माझ्यासोबत आणि प्रेमाने राहा आणि जर नाटक केली ना ही तू मारून गाडून टाकी तरी त्याला पण कळणार नाही आणि माझ्या घरची पण काय म्हणणार नाही. समजलं का तुला. अहो जीव गेला तरी असं करणार नाही. मी माझ्या इज्जतीला टाकून देणार नाही. अगं माझा एकदा माझी होऊन बघ राणीसारखी ठेवतो तुला राणीसारखी. अहो जीव गेला तरी मी तुमची होणार नाही. वाचवा. अगं गप ना. ए, थांब ना, कळू नको म्हणतोय ना तुला मी एकदाच. हा? काय करतो? अहो बाबा थांबा की अहो, तिला मी काय झालं काम काम सांगत होतो कांदा गोळा काय करायला. झालं काय काम झालं काय सांग. यांनी माझी इज्जत ओ, किती खोटं बोलती बाबा. नाही अयो, नाही खरंच नाही. अयो, नाही लाज नाही वाटली फार खाऊ युद्ध करतो काय तू? अहो, मी काय नाही केलं काय नाही केलं ती काम सांगतो म्हणून बोलती काय कोण खोटं बोलती ती खोटं बोलती ती फकट पाडीन काय झालं काय झालं आहे. फकट आहे तू आहे. बघ हे बाहेर खाऊची काय झालं काय पुरी वाट टाकला तिने नाही आहे खोटं बोलती. वाट टाकला हात टाकला हा काय काय बोलताय बापासून फकट पाडीन तुला मी. काय झालं बाबा? कुठे गेलता मारलं मला. काय झालं? मग घाबरून गेली बार काय झालं? तू काय बघत त्याच्याकडे काय झालं काय ते सांगा सांगा. बाबा. मागवा. बाबा नाही ती खोटं बोलती. चेअरमन हे आवलात अहो ही जीवन ठेवण्यापेक्षा नरडीला नख देऊन मारून टाका ना. कापीतून मी कसा कापाय ती आणि अजून आहे अजून तुला लाज नाही आवडत काय वय आणि एक लक्षात ठेव अरे थोरली बाव जाई ना ही आईप्रमाणे असती आणि ही काय आईचे संस्कार पोराव आणि एवढं घडून जर आम्ही आलो नसतो तर इज्जती वाट टाकला असता त्या पुरीच्या लाजा धरा थोड्या. इकडे घे ना मध्ये घे ना अहो पप्पा ऐका ना काय नाही केलं मी काय नाही केलं ऐका ना. अहो ती खोटं बोलती पप्पा. कुठं बोलती हा, मग मला म्हणत होती माझ्या अरे, नवऱ्याला कामाला लावतो, तुमच्या- property साठी. तुमच्यापेक्षा आहे ना 9 नंबरी सोनं आहे ती
ती खोटं बोलणार नाही. तिचे संस्कार मी तुमच्यावर नाही पालते. किती नालायक आहे ती, मला माहिती नाही का आपले. अगं आहे ती प्रॉपर्टी तिचा मागच होती माहितीये का? होय हा. बघा प्रॉपर्टी दिसा मागायला property लागलं दिसत आहे ना, त्याच्या नावाचं त्याला करून ठेवला मी कधीच. तुम्हाला माहिती मी नाही, त्याला तुमच्या जेवायला घरी लावलं होतं नाही. माहितीये का घरी, त्याला म्हणलं जेवायचा आणि तुझ्या बायकोनी मला हाणं मारलं. अहो काय थिटे पाहुणं या असली बेत देतो होय आमच्या गळ्यात घालून हा असल्याला कळा ना नेमकी आई कोणची भाऊजाई कोणती बहीण कोणचीला कळा ना त्याला काय बनेला हा आणि असलं तुम्ही गळ्यात घालता आमच्या आईला माझी बहीण असल्याला देण्यापेक्षा मी माझी हिरी ढकलून देणार एखाद्या गरीबाला देईन ना हा असलं बेत कुठेतरी घाला तिकडे मसन वाटत नेऊन ह्याला काय उद्योग तुम्ही आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही आमचा केसाने गळा कापल्यासारखाच केलाय चला आपलं तिकडे यांच्या कुठं नादी लागती ए नालाय का तुला काय कळतं का नाही बेश्रम कुठला अरे वहिनी म्हण- लोकांच्या बहिणीचं वाटोळ करायची लेकरा बाळांची वाटोळ करणारी जात दिसती मोकार डोक्याला वाईता गई बरोबर आहे. काय खरंय असल्यांचं काय रे बाबा कुणाचं काय खरं नाही कुणा विश्वास ठेवायचं नाही काय करायचं सांग तूच आता अरे माणसा तुला लाज वाटते का रे? नालाय का कुठला? अरे वहिनी म्हणजे आई समान असती आणि तू तिच्यावर हात टाकतो काय? नालायक कुठला शी. आणि काय हो सासूबाई तुम्ही असं सासूबाई कसं म्हणू हो यांना? अरे काय यांना काय म्हणायचं त्या माणसाशी घाण कुठला शी. तुझ्यासारखा मुलगा ना मी आतापर्यंत कुठं पाहिलं नसन. गावातल्या पोरी सुद्धा तुला घाबरून पळत असतील. नालायक कुठला शी. दादा चल आपलं. चल असल्यांच्या कुठं दारात थांबती मोकार मग हो, काय तर? ठीक आहे, चाललो आम्ही आम्ही नाही थांबत तिथं चल ग आणि काळजी घ्यायची आणि त्यांच्यासोबत राहूच नका. माझं म्हणणं असं आहे सेपरेट राहा तुमचं तुम्ही. काळजी घे गं तू तुझी. चल हो का ती पोरगी जी म्हणली ना ती खरंय. आपण एक काम करू कुठं मोलमजुरी करून खाऊ पण आता इथं नाही राहणार मी. तुमच्या संग मी चटणी भाकर खाईन हो, पण ह्या घरात नाही राहायचं आता मला. काय झालं बा काय आता बापू काय झालं आता नाही म्हणजे कसं सांगावं ही मला सुद्धा कळा ना तुम्हाला सांगितलं का तुम्हाला पोरगी लई ओरडत होती मोठे मोठे मग धावत पळत आलो अहो ही नालायक आवलात काय सांगू तुम्हाला इज्जतीवर हात घातला इज्जत हात घातला म्हणजे आता काय वाचली इज्जत वाचली त्याच्यात मी आभार मानतो कमीत कमी आम्ही तरी टायमाला आलो माझं लेकरू घेऊन जातो मी. नाही पाहुणं तसं नका करू ऐका तुम्ही थांबा ती माझी पुरी सारखी आहे ह्यांचं काय करा ती मी बघतो तुम्ही त्याची काय काळजी नका करू ऐ महादर काय करायचं रे हा होय जिपरी काय बघा ती तुम्ही ना दोघांनी घरातून निघायची तुम्ही लगेच चाल देवायचं तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा अजिबात घरी थांबायचं नाही चेअरमन बर का हा. आता कुणी कोणाला तुम्हाला कसं दापायचंय हा. ती तुम्ही ठरवायचं त्या पोराने तुम्हाला दापायचं का त्या बायकोनी दापायचं का तुम्ही त्यांना दापायचं ही तुम्ही ठरवायचं पण ही 2 लेकरांची सोय यांची व्यवस्था राहण्याची वेगळी करायची तर ती पोरगी इथं राहीन नाही तर राहणार नाही ठीक आहे रे, स्पष्ट. ऐका ना सोपं आहे ना मग यांना घरात बाहेर करतो हाय त्या घरात राहते कुपी बांधतो इकडे यांना राहणार हा मग ती तुम्हाला काय करायची तसं करा तुम्ही दोघं रानात कोपऱ्यात निघायचं काय जमन ना ऐका ना मी काय म्हणते चुकलंच आहे माझं पहिल्यापासून चुकलं मी आजूबाजूपाना केलाच आहे त्यांनी एवढं कष्ट केलं तरी मी त्याच्यावर लक्ष नाही दिलं आणि हे एवढा माजल्याने वागत होता पण याच लाड करत राहिले मी पण इथून पुढे तसं होणार नाही सगळे घरातले काम बाहेरचे काम ह्यो करणार आणि माझा लेकसून घरात राहणार ह्यो घरात येणार नाही आजपासून आपल्या बाहेर बसणार बाहेरचे काम करणार शेतात काम करणार सगळे घरातले काम ह्यो करणार आजपासून आणि मी बी तिला जास्त त्रास देणार नाही एवढी चूक आहे पहिली चूक आहे मला माफ करा तो घरातच घेणार नाही मी त्याला आता लग्न होस तर पप्पा मम्मी माझं चुकलंय दादा बहिणी माझं खरंच चुकलं मला एवढी वेळेस माफ करा परत अशी चुकी नाही होणार माझ्याकडून चुकीला माफी नाही काय तुला सांगतो तुला मला रानात राहायला जमत असेल तर राहायचं नाही तर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा कुठे बी निघायचं भीक मागा तिकडे आई आपल्यापाशी राहायचं नाही तू सांग ना पप्पाला एवढी बार सांग ना बरं चेअरमन चुकलंय त्याच इथपर्यंत ठीक आहे पण आता चुकीला माफी बी नाही पण तो राहणार पण कुठं रानातल्या घरी रानात दोघं बी माहिले का त्या घरी आणि यायचं नाही काही संबंधच नाही लग्न जोपर्यंत होत नाही त्याचं तोपर्यंत त्या घरी यायचं नाही त्याला ओळू सोडून दिला गावात आता कोण जाऊ लग्न दे. करणार ते सगळं चुकत असतात लेकर चुकू दे अशी चुकू चुका हा पण ते शासन बघल्याशिवाय त्यांनी तिथे यायचं नाही परमाया दाढील कांदे बांधले ना आता काय ठेवलं आता बांधलेच आता त्याच्या पलीकडे काय करायचं राहिलंय तो जमतंय का बरं बापू हो का लग्न झाल्यापासून चक्कर नव्हती माझी सहज आज आलो आणि ह्यो असा कुठं होऊन बसला नशीब आम्ही रानात होतो जाऊ द्या का आलो इथं म्हणून वाचला खेळ सगळा नशिबाने आपल्या आता एक काम करा यांना बी 2 दिवस तुमच्या घरी न्या म्हणजे जाऊन ही जा बी घेऊन थोडं जाऊन. काय होईल चेअरमन थोडी हा, इसवून जाऊन जाते जा, हा, जाऊन जा. आणि तिथून पुढं व्यवस्थित चालू द्या
हा आणि असा जरा स्वभाव सोडून दीट बोळ्यापणाचा जरा जरा कडक बन. बायकोवर लक्ष ठेवायचं. मी ते पत्र आणायला गेलतो कांदे कापायला. अरे तुला तिथं काही नव्हतं का ते आलता त्यावेळेस एखादा येळा बिळा नव्हता का भोगतायचा लगी तिथंच हा तू बी आपली भोळतावाली क- बसली ओरडत कसं आहे? नशीब ओरडली म्हणून आम्हाला आवाज आला तिचे संस्कार चांगले इथपर्यंत मरून ठीक आहे. दे मला असं जर बरं जीव बापू आल्यावर. चला तुम्ही निघा रानात निघा आपलं चल जाऊ आपण दादा जीवन येऊ